श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही कधी देवाशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे का? हात जोडले, डोळे मिटले, प्रार्थना केली, परंतु उत्तर मिळाले नाही. मग मनामध्ये प्रश्न आला असेल, देव खरंच ऐकतो का? देव खरंच बोलतो का? की आपण एकटेच बोलत असतो? पण आज मी तुम्हाला एक असं रहस्य सांगणार आहे जे संतांना माहीत होतं, योगींना माहीत होतं आणि जे विज्ञान आज हळूहळू मान्य करत आहे. देव बोलतो, परंतु आवाजात नाही, संकेतांमध्ये बोलतो, शांततेत बोलतो, अंतर्मनातून बोलतो. देवाशी संवाद साधणे म्हणजे काय? देवाशी बोलणे म्हणजे मंदिरात जाऊन मोठ्याने मागणे मागणं नव्हे, तर देवाशी बोलणं म्हणजे मनाची फ्रिक्वेन्सी बदलणं. जसं रेडिओवर योग्य स्टेशन लावलं तरच आपल्याला आवाज ऐकू येतो, तसंच मन शांत केलं तर देवाचा संदेश ऐकू येतो. देव बाहेर बसलेला नाही, देव म्हणजे चेतना आणि तुमचं मन म्हणजे रिसिव्हर. मन शांत म्हणजेच सिग्नल क्लिअर आणि मन अस्थिर, सिग्नल गायब. देव का बोलत नाही? देव शांत नाही, आपलं मन गोंगाटात आहे. मोबाईल, सोशल मीडिया, भीती, चिंता, राग, ईर्ष्या हे सगळं मनात असताना देवाचा सूक्ष्म आवाज कसा ऐकू येणार? देवाचा आवाज खूप मंद असतो, तो फक्त शांत मनालाच ऐकू येतो. मग दैवी संवादाची पहिली पायरी आहे शरीर आणि शांत मन. आता आपण साधना सुरू करूया. सर्वांनी एकदम सरळ बसायचं आहे. आपली पाठ एकदम ताठ, हात गुडघ्यावर. आणि आता डीप श्वास घ्यायचा आहे. खोल श्वास घ्या. 1 2 3 4. श्वासाला आतमध्ये रोखून धरायचं आहे. श्वास सोडा. 1 2 3 4 5 आणि 6. पुन्हा हीच क्रिया करायची आहे. खोल श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास आतमध्येच रोखून धरायचा आहे. श्वास सोडा. आता हळूवार सोडायचा आहे. 1 2 3 4 5 आणि 6. श्वास म्हणजे जीवन आणि शांत श्वास म्हणजे शांत मन. मित्रांनो, आपले विचार पहा. विचार थांबवायचे नाहीत, फक्त पाहायचे. जसं आकाशात ढग जातात तसं विचारांना जाऊ द्या. तुम्ही विचार नाही तर तुम्ही विचारांचे साक्षीदार आहात. देवाशी बोलण्यासाठी आपली भावना शुद्ध पाहिजे. मन पवित्र असणं गरजेचं नाही, परंतु मन प्रामाणिक असणं मात्र गरजेचं आहे. आता मनामध्ये म्हणा, देवा, मला काही मागायचं नाहीये, फक्त तुझ्याशी बोलायचं आहे. कृतज्ञता अनुभवा. या श्वासासाठी धन्यवाद. देवा, या जीवनासाठी धन्यवाद. या क्षणासाठी धन्यवाद. कृतज्ञता म्हणजेच एक प्रकारची दैवी फ्रिक्वेन्सी. ही कृतज्ञता अनुभवायची आहे. प्रश्न विचारा. मनामध्ये स्पष्ट प्रश्न विचारा. देवा, माझा मार्ग काय आहे? मी कुठे चुकतो आहे? मला काय बदलायला हवं? प्रश्न स्पष्ट असेल तर उत्तर देखील स्पष्ट येतं.
आणि आता शांत प्रतीक्षा. काही बोलायचं नाही, फक्त शांत बसायचं. देवाचं उत्तर शब्दात येणार नाही, ते येईल एका विचारात, एका भावनेत, एका चित्रात किंवा एखाद्या आठवणीमध्ये. कधी कधी अचानक मन शांत होतं आणि योग्य निर्णय आतून येतो. तो तुमचा विचार नसतो, तर तो दैवी संकेत असतो. मग देव उत्तर कसं देतो? देव थेट बोलत नाही, तर तो संकेत देतो. चुकीचं काम करताना आतून अस्वस्थता वाटणे, योग्य मार्गावर शांतता मिळणे, योग्य व्यक्ती अचानक भेटणे, योग्य विचार मनामध्ये येणे आणि स्वप्नामध्ये उत्तर मिळणे. हे योगायोग नसतात, तर हे दैवी संवाद असतात. आता सर्वांनी डोळे मिटा. शांत श्वास घ्या. खोल खोल श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. मन एकदम शांत. समोर एक प्रकाशाची कल्पना करा. तो दिव्य प्रकाश हळूहळू तुमच्याकडे येतो आहे. तो प्रकाश म्हणजेच देवाची उपस्थिती. त्या प्रकाशाला नमस्कार करा. आता मनामध्ये म्हणा, देवा, मी इथेच आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि आता तुमचा प्रश्न विचारा. जे काही मनात येईल त्याला नाकारू नका, तेच तुमचं उत्तर असणार आहे. सर्वात मोठं रहस्य ऐकून घ्या. देव बाहेर नाही, देव तुमच्या आत आहे. जेव्हा मन पूर्ण शांत होतं आणि एक आवाज उरतो, तो तुमचा नसतो, तर उच्च चेतन मन असते. तोच देवाचा आवाज असतो. संत म्हणतात, अंतःकरणातील सद्विवेक म्हणजेच देव. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण ध्यान करतो, तेव्हा मेंदू अल्फा आणि थीटा वेव्हमध्ये जातो. हीच अवस्था असते क्रिएटिव्हिटी, इंट्युशन आणि डीप इन्साईटची. म्हणजेच दैवी मार्गदर्शन, उच्च चेतना. देवाशी बोलण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही किंवा मोठ्या मंत्राची गरज नाही. फक्त हव्या आहेत 3 गोष्टी: शांत खोल आणि डीप श्वास, प्रामाणिक मन आणि कृतज्ञता. दररोज फक्त 10 मिनिटे ही साधना करा. तुम्हाला संकेत मिळायला सुरुवात होईल आणि एक दिवस तुम्हाला कळेल, देव कधीच शांत नव्हता, आपणच ऐकत नव्हतो. जर तुम्हाला देवाचा आवाज ऐकायचा असेल, तर जगाचा आवाज कमी करा. डोळे मिटा, शांत श्वास घ्या आणि मन शांत करा. देव बोलायला तयार आहे. तुम्ही ऐकायला तयार आहात का? ओम तत्सत. श्री स्वामी समर्थ.